आपल्याला इथे समोर काही मुलं दिसतायत सर्वांना? आपण यांच्याकडनं संख्या शिकणार आहोत. कुणाकडनं? यांच्याकडनं. आता बघा, प्रत्येकाचं एक नाव असतं ना नाव. पण आपण कधी कधी लाडाने तिला काय करत असतो, त्याच्या टोपण नावाने बोलवतो ना. जसं भाग्यश्री असेल तर तिचं नाव काय ठेवतो आपण? भागू. आईसा असेल तर किसू, आयुष. जयश्री असेल तर जयू असं नाव ठेवतो की नाही? पण काही जणांची नावं असतात की ती आपल्याला अशी टोपण नावं नाही ठेवतात, मग त्याला चिकू, पिंटू अशी आपण नावं ठेवतो. बरोबर आहे? ठेवतो की नाही? तर आज आपल्याला ह्या अंकांची काही नावं बघायची आहेत ना? तयार? बघा, आता ही आहे 1 नंबरला. हिचा अंक काय आहे? 10. हिचा अंक काय आहे? 10. पण एक-दोन म्हणत असताना सगळ्यात शेवटी ती शेवटी येते. कुठे येते ती? शेवटी येते. तिचं नाव बदलायची आपल्याला गरज आहे का? नाही. त्यामुळे हिचं नाव काय ठेवणार आपण? 10. काय नाव ठेवणार? 10. मात्र 10च्या पुढे जेव्हा अंक चालू होतात तेव्हा आपण कशापासून सुरुवात करतो? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. नंतर कोण आलं? जा जागेवर. कोण आलं नंतर? 20. कोण आलं नंतर? 20 आलं. आता हिचं नाव बदलायचं का बरं? नाही बदलायचं. बरं, आपण ऐकूया तुमचं. आपण हिचं नाव बदलायचं नाही. मात्र हिच्या नंतर जे अंक चालू होणार आहेत त्यांची नावं बघा पण बदलतात. 1, 20, 22, 20 ते 20, 24. म्हणजे हिचं नाव बदललं का बरं? बदललं का? ह्या 20चं नाव बदललं का? बदललं बेटा? नाही. हिचं नाव आहे तसंच राहिलं की नाही? त्यानंतर पुढे कोण येतं बघूया आपण. आता अंक मोजत जाऊया. 1, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. जा तू तुझ्या जागेवर. आता कोण आली? 30 आली. कोण आली आता? 30. आता बघूया आपण पुढच्या घरात जाताना हिचं नाव बदलतं का? बघायचं की नाही? 1 नाही. 1 30. बदललं हिचं नाव? नाही. हे दाखव सगळ्यांना. हिचं नाव 30 आहे. बदलली काही? 30 ते हे 30, 34, 35, 36, 37, 38, 39. म्हणजे हिच्या घरात जोपर्यंत आहोत तोपर्यंत हिचं नाव बदलतंय का? नाही बदलत आहे. म्हणजे 30चं नाव जसंच्या तसं राहतंय. बरोबर आहे? आता पुढच्या घरात जाऊया. जा बेटा आपण. 39. 39च्या नंतर कोण आलं? दाखव बरं तू कोण आहेस. कोण आला हा? 40. कोण आला इथे? 40. आता याच्या पुढे जाताना बघूया आपण याची नावं बदलतात का? 41, 42, 43. अरे याचं नाव बदलतच नाहीये. 44, 45, 46, 47, 48. बापरे, याचं नाव शेवटपर्यंत बदललं का? नाही बदललं. म्हणजे कुणाकुणाची नावं नाही बदलली? 10ची, 20ची, 30ची आणि 40ची. 40 पर्यंत नावं बदललीत का? नाही. म्हणजे कुठलाही अंक आला आणि त्याच्या जोडीला जर हा आला तर याचं नाव बदलायचंय का आपल्याला? नाही बदलायचं. जगा जागेवर. आता 49. आपण याच्या जवळ आलोय. त्याला सांगतोय बघ आम्ही तुझ्या जवळ आलोय. मला पाय खाली यायचा. हा याचं नाव काय आहे? 50. याचं नाव काय आहे? 50. आता आपण 50च्या पुढचे अंक बोलणार आहोत. मात्र हे अंक बोलत असताना कुठे आणि कोणता शब्द बदलतो हे तुम्ही सांगायचे. सांगाल ना? चल पकड हे. 50चा वन्न झाला. म्हणजे पहिलं टोपण नाव काय याचं? वन्न. याचं पहिलं टोपण नाव काय भेटलं बाळांनो? वन्न. अरे वन्नचा काय झाला तो? त्रे. म्हणजे 2 नाव
वन्न आणि पन्न, त्रेपन्न, चोपन्न, पंचावन्न. अरे पुन्हा हा पहिल्या नावावर आला, आला की नाही वन्नवर? छप्पन्न. अरे पुन्हा पन्नवर आला, सत्तावन्न, अठ्ठावन्न. अरे बापरे, म्हणजे याचे किती टोपण नाव आहेत? दोन. किती नाव आहेत? दोन. याचं नाव काय आहे पण? याचं नाव काय आहे? 50. मात्र याच्या पुढच्या घरात जाताना याला लाडाने दोन नावं भेटली. कोणकोणती? वन्न आणि वन्न आणि दोन टोपण नावं कुणाला भेटली? 50ला. 50ला किती नावं भेटली? दोन. पहिलं कोणतं होतं? वन्न. त्याच्यानंतर आलं पन्न. बघूया पुढच्या घरात जाऊयात. 59 आणि हा कोण आला? 60. आता बघूया याचं नाव काय आहे? 60. याचं नाव काय आहे? 60. आता बघूया त्याचं नाव कुठे बदलतंय का? ठीक आहे, आता बोला. अरे लगेच त्याचं नाव बदललं रे. 60चा तो काय झाला? 60. 60चा काय झाला तो? 60. म्हणजे एक टोपण नाव भेटलं याला. बरोबर. 62, 63, 64, 65, 66, 68. अरे बापरे, मला एकच टोपण नाव भेटलं याला. ते कोणतं भेटलं? षष्ठ. काय नाव भेटलं याला? म्हणजे 60ला. 60ला जर पुढच्या घरात जायचंय तर त्याला एक टोपण नाव भेटलं. काय भेटलं टोपण नाव? काय भेटलं टोपण नाव? आतापर्यंत जास्तीत जास्त नावं कुणाला भेटली? 50ला. कुणाला भेटली? 50ला. कोणती होती पण ती दोन टोपण नावं? वन्न आणि पन्न. राहिलं लक्षात? राहिलं लक्षात? 50ची दोन टोपण नावं आहे. कोणकोणती? वन्न आणि पन्न. आणि 60चं टोपण नाव काय आहे? षष्ठ. 60चं टोपण नाव काय आहे? षष्ठ. चला पुढच्या घरात जाऊया. 69, 70. याचं नाव काय आहे? 70. कितीवर किती असतं बरं 70? अगदी बरोबर. 7वर 0 काय असतं? 70. आता बघूया हा जेव्हा पुढच्या घरात जातो त्याचं नाव बदलतं का? भेटलं रे नाव याला. याचं दुसरं टोपण नाव काय प्रशाली? 70. काय नाव आहे? 70. याचं दुसरं टोपण नाव काय आहे? 70. 72, 73, 74, 75, 76, बदललं का नाव? नाही. किती नाव भेटेल लाडाचे? एक. याचं नाव काय आहे? याचं नाव काय आहे? 70. आणि त्याला लाडाने काय बोललो आपण? काय बोललो सांगा? मोठ्याने सांगा. मला नाही. अगदी बरोबर. 70. 70चं लाडाचं नाव काय आहे? 70. काहींना दिशा लक्षात? 70चं लाडाचं नाव काय? 70. 60चं लाडाचं नाव काय? 60चं लाडाचं नाव काय? 50चं लाडाचं नाव काय? वन्न, पन्न. आणि 70चं 70. अगदी बरोबर. चल जागेवर जा. आता कोण आला नंतर? 80. आता 80ची नावं बदलतात का बघूया. 81. बदललं का? नाही बदललं. 82, 83, 84, 85, 86, 87, 88. बदललं का? नाही बदलायचं तुला नाव? तुला आवडतं तुझं नाव? ठीक आहे. 80चं नाव बदललं का इथे? बदललं का? नाही. बदललं का बाळांनो? नाही बदललं. फक्त कुणाकुणाचे बदलले सांगा? 50चं काय झालं? वन्न आणि पन्न. 60चं काय नाव झालं? षष्ठ. 70चं काय नाव दिलं आपण टोपण नाव? 70. 80ला भेटलं का काही?
20 ला भेटलं का टोपण नाव? नाही. 30 ला भेटलं का? नाही भेटलं. चला जागेवर. आता कोण येतं बघूया. 90 आला. बघा 90 आला. मोठा अंक आला रे. टाळ्या वाजवा याच्यासाठी. मोठा आला की नाही? हा. आता 90 चं नाव बदलतं का बघूया. एक्क्या 80 हा 80 काय बघू दे बरं मला. काय बरं हा 90. मग एक्क्या आपण एक्क्या 90 म्हणतो का? कोण सांगेल मला? 90 आणि 9 मध्ये फरक आहे का? कोण सांगेल मला? आपण जर शब्द लिहिला 90 आणि 9 यामध्ये फरक आहे? आहे की नाहीये? आहे की नाही? बोलताना आपल्याला जाणवतं ना. 90 जाणवले किती अक्षर आले? 3. 9 किती अक्षर आले? 2 अक्षर आले. बरोबर. म्हणजे याचं नाव घेताना मात्र याला पुढच्या घरात नेलं की त्याचं नाव काय होतं? छोट्या लाडक्या लेकरासारखं, जसं प्रणव, चिन्नू, टिन्नू, गिन्नू, तसं नाव. काय नाव भेटलं त्याचं? 9 नाव भेटलं. 91. 91 म्हणजे काय? 90. याचं टोपण नाव काय आहे आईचा? 9. दिशा याचं टोपण नाव काय बेटा? 9. 91 बापरे. शेवटपर्यंतचं नाव बदललं का? नाही बदललं. चला टाळ्या वाजवा. त्याला याचं नाव आवडतं की नाही? बदललं ना. त्याचं एक टोपण नाव आलं. काय नाव आलं? 90चं टोपण नाव. 90चं टोपण नाव काय आलं? 9. 90चं टोपण नाव काय आलं? 9. 10चं बदललं का? नाही. 20चं बदललं का? 30चं बदललं? 40 50 काय बरं? 50चं टोपण नाव काय काय आहे? 1 आणि 50. 60चं अगदी बरोबर. 60चं काय आहे टोपण नाव? 60. आणि 70चं 70. 80चं बदललं का? नाही. 90चं बदललं का? बदललं ना. बदललं. काय नाव आलं 90चं? 9.